शक्ती नागपूरडी या दोन दिवसांच्या दरम्यान हा अतिशय महत्त्वपूर्ण सामना आहे. विजय झाला तो बक्षीस पत्र घेणारा, त्यामुळे नक्कीच या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघाला एक सुवर्ण संधी दुसऱ्या फेरीमध्ये बक्षीस पत्र घेणार आहे. त्यांना कबड्डी रसिक या स्पर्धेच्या निमित्ताने स्वागत करतो. सर्व मान्यवरांना सुद्धा या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या निमित्ताने. तर एक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन श्री काळेश्वरी गेले कुंभार आहे या कबड्डी स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रशिक्षकांना खुर्ची या ठिकाणी देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी प्रशिक्षक बसतील आणि या स्पर्धेच्या निमित्तानं महत्वपूर्ण सामना लाभलेली ही गॅलरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ती सौंदर्य देण्याच्या या प्रणामध्ये विनंती असेल आपले जे काही प्रशिक्षक आहेत त्यांना खुर्ची देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी बसून घ्यावं. समोर पाहायला म्हणजे 33 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू अतिशय सुंदर लढाई त्यांनी, परंतु वेगात रेषेवर त्याचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतो. समजा नक्कीच कुठेतरी होण्याची मिळणार नाहीये, परंतु या ठिकाणी आपण कसा खेळ करत या ठिकाणी बरोबर एक आक्रमक चढाई करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणामध्ये पाहायला मिळाला, परंतु एक एमटी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. चढाईसाठी प्रथमच पाहायला मिळते वॉरियर्स कडून. एकूण वॉरियर्स हा नवीन संघ आपल्या या स्पर्धेच्या निमित्ताने यावर्षी पाहायला मिळतोय आणि त्यांनी चांगली कामगिरी या स्पर्धेच्या शिवगड शहर भागातील कबड्डी स्पर्धांमध्ये केलेली आहे. बोनस ऑन आहे, बोनससाठी चांगला प्रयत्न केलाय, परंतु या ठिकाणी निर्णय जाणार होते पंचांच्या दिशेने जाणार आहे. त्यामुळे नक्कीच काय घडतंय ते आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिला बोनसचा मानकरी ठरला अर्थातच एकविरा वॉरियर्स. चढाईसाठी अमर पाटील यांची चढाई समोर आहे. 7चा डिफेन्स यावेळी बोनस ऑन असेल, बोनसची संधी नक्कीच असणार आहे. त्यासाठी चांगला फुटवर्क असणं फार गरजेचं आहे आणि ते फुटवर्कसाठी एक जबाबदारी आहे ती संघ व्यवस्थापनानं या ठिकाणी अमर पाटील वर्तवली आहे. परंतु अमर पाटील सुद्धा एक हलकी अशी चढाई करत मागाने बोलत नाही आणि त्याच्यासोबत मागच्या चढाईचा यशस्वी असा करायचा तर तो म्हणजे सुभ एक चांगला संघ निर्माणाचा प्रयत्न या ठिकाणी सुमित ईश्वर यांनी घेतलाय. तसंच रितांक दवते त्याचा सहकारी भाऊ सुद्धा मैदानामध्ये पाहायला मिळते. त्यामुळे एक चांगला संघ बनवण्याचा नेमाळसारखा एक अनुभवी कोपराधीक्षक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि तितकंच स्त्री शक्ती मध्ये सुद्धा आपल्याला चांगले खेळाडू पाहायला मिळते. यापुढील सामना खेळला जाईल. अर्थातच सुंदर पकड होते ते त्रिशक्तीच्या खेळाडूला आणि एक गुण पुन्हा एकदा प्राप्त करतो तो म्हणजे एकविरा वॉरियर्स. पुढील सामना होणार आहे तो म्हणजे सर्व प्रेक्षक वर्गाने याकडे लक्ष द्यायचं आहे, तो म्हणजे शिवराचे वर्सेस अमर समुदाय. त्यामुळे नक्की या ठिकाणी खरोखर चांगला प्रयत्न केला तो म्हणजे भोसलेला आणि आपल्या संघासाठी एक महत्वपूर्ण
प्राप्त करून दिला. नक्कीच त्याचं या ठिकाणी स्वागत केलं जाते, त्याचा कौतुक केलं जाते. आणि या चढाईमध्ये खरोखर गुणांचा आपलं खातं खोललं ते मग त्याच्या त्रिशक्तीनं. त्यामुळे पुन्हा एकदा संधी असते का त्रिशक्तीला आपल्या या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवण्याची. त्यासाठी गेला तो लकी नंबर 77 त्याच्या समोर येतो 6चा डिफेन्स करतो. बोनस संधी काही प्राप्त करत नाहीये. आत्ताच मी दूर त्याच्यावर नक्की जर थोडंसं समाधान मानलंय ते म्हणजे त्रिशक्तीच्या खेळाडू. त्यासाठी पालमध्ये जर विधान कडे होते एक अनुभवी असा खेळाडू आहे तो म्हणजे मैदानामध्ये पाहायला मिळतो. त्याच्याकडे खूप काही मजार असेल की म्हणजेच एकविरा वॉरियर्ससाठी एक सुंदर पदक आली. ते त्याच्याकडे यापूर्वी सुद्धा स्पर्धांमध्ये आपण पाहिलंय मध्यरक्षकावर खास करून आक्रमण करताना या ठिकाणी पाहायला मिळते. थोडीशी चतुरस्र अशी चढाई त्याची मैदानामध्ये पाहायला मिळते. निदान विषयावर खेळ, परंतु याचा फायदा एक संयमी खेळ करत माघारी करतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा जर्सी नंबर 33 या स्पर्धेतला अतिशय सुंदर खेळ यांना आतापर्यंत साकारला. तो असा खेळाडू मध्यरक्षकावर जबरदस्त आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी कोणत्या प्राप्त होत नाही. निदान रेषेवर खेळ आहे. यासाठी खरोखर जे व्यावसायिक राष्ट्रकाळ गरजेचं आहे. एकवीस व्यावसायिकता आणण्यासाठी मेहनत करावी लागते की घरच्या मैदानामध्ये. परंतु या ठिकाणी इंग्लिश माघारी करत आहे. त्यामुळे आता अतिश्वर सुचितवर आता मोठी माघारी असणार. त्यामुळे आपल्या या श्रीमती शाहरुख खेळणारा क्रिकेटमध्ये सुद्धा होत असतो. आणि किशोर देव काहीच नाही बंद स्वतःसाठी आपलं टाकलेला जो विश्वास आहे तो या ठिकाणी तो साकारतोय का ते पाहायचं. पण या प्रयत्न केला यामध्ये काय घडते काय बिघडते आणि या ठिकाणी स्वतः चढाई एक गुण प्राप्त सुचित गुण प्राप्त करणार आहे. कबड्डीचा संग्राम करण्याचा विनंती असेल की आपण या ठिकाणी दक्षिणाला भाग घ्यायचा आहे. ही स्पर्धा सिंहवर्षामध्ये स्पर्धा गेली 10 वर्ष सतत खेळून गेली. आम्हाला नक्कीच प्रत्येक खेळाडू कबड्डीचा स्पर्धा आपल्या शाळेमध्ये खेळणं फार गरजेचं आहे. त्यासाठी गेलं म्हणजे आता सुपर या ठिकाणी मला गुण प्राप्त करण्याचा या ठिकाणी प्राप्त होत नाही. एक मोठी साधे आव्हान असतं गुण प्राप्त करणं. या ठिकाणी त्यामुळे कुठली गर्दी न घेता एक व्यक्ती चढाई बाहेर पडल्या दोन मागेचा असतो. या ठिकाणी जयंती प्राप्त होत आहे. ओम साई ग्रुप यांच्याकडून 2501 रुपयाची देणगी प्राप्त झालेली म्हणजे अत्यंत होईल. तर पुढची चढाई नक्कीच रवडीच्या माध्यमातून जर्सी नंबर 1 पाहण्यात त्याच्यासोबत 2-2 कशी लढत या ठिकाणी पाहण्यात साखळी भेदण्यात पूर्ण चढाई करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि या ठिकाणी खरंच सांगतो सुंदर प्रयत्न पाटीलचा एक गुण प्राप्त करून त्यामुळे नक्कीच विजयाच्या दिशेने तोडगा परंतु या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. शिक्षेचं समारोप यामध्ये त्याला खूप काही कष्ट करावे लागले. त्यांना ठिकाणी बोनस नसणार आहे. परंतु या ठिकाणी
या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बाळाला मज्जाचं शिक्षित पुन्हा एकदा पाचारण केलाय टो टच करण्याचा त्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल सुंदर सुंदरच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून सरकारने विश्वास ठेवला नाही आणि त्यापैकी एक या ठिकाणी सरकारला योगेश स्कोरकार्ड आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांची सर्वसानी असेल या स्पर्धेच्या आयोजनाच्या एक ना अनेक अशा सोयी सुविधा आपल्या सिव्हिल कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक स्पोर्ट सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्याहीपेक्षा सुंदर अशी योग्य रोषणाई या ठिकाणी पाहायला मिळते. अशा या लांबच प्राप्त झालेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये आता हा पहिला दुसरा फेरीचा पहिला मध्यंतरापर्यंत 6-3 असा गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळतो. त्यामुळे पुढील सामना प्रेक्षक वर्गाच्या माहितीसाठी आणि दोन्ही संघांच्या व्यवस्थापनासाठी तो म्हणजे शेवटच्या समोर या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान ही मध्यंतरासाठी पहिलीच चढाई या ठिकाणी जबरदस्त मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते आणि गडीपार करायला पंचांना सुद्धा माहिती नव्हतं पडते या ठिकाणी खेळाडू त्याला दाद द्यायला पाहिजे या ठिकाणी नियमाने सहज घोषित केले. जर्सी नंबर 4 सुचित समस्या सुचितच्या माध्यमातून केला जातो. हे नवीन संघ निर्माण करण्याचा प्रयत्न प्रत्येक 6 तास शेवटची 5 मिनिटे घोषित होईल. T20चे सामने जसे 2 होतात तसे 7-7 मिनिटाचे सामने आपण या ठिकाणी येताना पाहायला मिळतो. विनंती करतो गाडीची एवढी करण्याना की आपण राजकीय सामने बनवून भारत करावी. राज्य राज्य स्पर्धेमध्ये
उपांत्यपूर्व फेरीमध्ये रायगडला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। त्यामुळे हे 10 आणि 7 मध्ये गेम करून खरोखरच आपल्या खेळाडूंना कुठलाच सराव घ्यायचा आहे ते आपण ठरवायला पाहिजे। त्याच्यासाठी जातो जर्सी नंबर 4 आणि त्याच्यासमोर येतो 6 कडे 3 वाईट आहे ते पाचर गेले जर्सी नंबर 4 ला सुचितला मोल लावला नसणार या ठिकाणी मोल समान असणार आहे पण या ठिकाणी खरोखरच प्रयत्न करावा लागेल सुचितला आपलं स्वतःहून गुण प्राप्त करून घेतलाय तो म्हणजे सचितनं डिवायडरच्या माध्यमातून मध्यरक्षकाला खरोखरच आव्हान दिलं जातं आणि या ठिकाणी खरोखरच बोलण्यासाठी बहुत वेळा प्रयत्न केला पण त्यासाठी एक पाऊल बोलतच्या मागे एक पाऊल अधिक कष्ट फार गरजेचं आहे कारण तुम्ही या ठिकाणी तो अपील माणसाला विकायला आणि त्याला प्रत्युत्तर या ठिकाणी या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहायला गेला तो म्हणजे सुबोध जबरदस्त मैदानामध्ये पाहायला मिळते 7-5-7 वेळेचा अभाव असल्यामुळे नक्कीच आपण या ठिकाणी करत असतो परंतु त्याचा विचार प्रत्येकाने फार करायला गरजेचं आहे। पहिल्या सामन्यामध्ये मैदानामधून बाहेर पडल्यानंतर रायगडला पुणे ग्रामीण सोबत खेळताना पराभव स्वीकारावा लागला। खेळासाठी पाहायला मिळतो जर्सी नंबर 33 त्याच्या समोर 6 कडे 3 चांगला प्लेयर जर्सी नंबर 33 या मानवाच्या प्रयत्न करतोय संघर्ष सुपर पाहायला मिळते सुपर पाहायला मिळते या सुपर चित्रपट पुन्हा एकदा शक्तीच्या बाजूला झुकते का ते पाहायला सामना 7 मिनिटाचा सामना आणि आपला विश्वास नक्की जुळवला तर शक्ती शिवराजी मैदानामध्ये पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच एक चांगली लढत मैदानामध्ये पाहायला मिळते ती म्हणजे त्रिशक्तीच्या माध्यमातून अभिजित यामुळे राष्ट्रीय स्थान बनवायचे अशी विनंती श्री राजीव टुर्नामेंटच्या वैज्ञानिक केली जाते। महत्त्वपूर्ण सामना या सामन्यामध्ये खरोखरच वेगवेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळते वेगवेगळ्या रणनीती आपल्याला पाहायला मिळते एक काय म्हणतो चित्र पर्यटकांनी पाहायचं फक्त या ठिकाणी खरोखर विचार करावा लागला ते म्हणजे एकरा वॉरियर्सला पुढील महत्त्वपूर्ण सामना तो म्हणजे अमर सौंदर्य वर्सेस शिवराजे या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाईल। प्रेक्षक वर्ग खरोखरच आतापासूनच आपली जागा त्यांनी नक्कीच आतिश पवार याच्या समोर 6चा डेक्याचा एक जबरदस्त संघ निर्माण झाला त्रिशक्तीचा आणि या ठिकाणी हँड टच करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळते आतिशच्या माध्यमातून परंतु इतकं संघर्ष क्षेत्रक्षण या ठिकाणी पुन्हा एकदा संधीचं सोनं केलंय ते म्हणजे जर्सी नंबर 77 कोपराक्षकाची भूमिका एक चांगला संघ त्रिशक्ती या ठिकाणी आपलं खरोखर आपली शक्ती पडायला पाहायला मिळतोय आणि तो संघ जे देवीच्या या प्रांगणामध्ये खेळताना पाहायला मिळते इकडं वॉरियर्सला खरोखरच पूर्णपणे या ठिकाणी त्यांनी दबावात ठेवलंय मध्यंतरापर्यंत 6-3 असं गुणफलक होता पण आता थोडस जो काही विजयाच्या दिशेने आपली कूच करताना पाहायला मिळते विजयाच्या दिशेने आपला मार्ग मोकळा करताना पाहायला मिळतो तो म्हणजे त्रिशक्ती हा संघ खरोखर सुंदर संघ मानला तो त्रिशक्तीला टाइम ऑफ लर्न तो इकडं वॉरियर्स सेवादन करला या मैदानामध्ये आक्रमण केलं आक्रमकपणा होता घराबंदी आणि गोल थांबवलाय त्यामुळे नक्कीच या ठिकाणी
या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मिळवली ती म्हणजे त्रिशक्ती संघाने. नक्कीच त्यांच्या पाठीलागे खुश असतील आपल्या खेळाडूंच्या खेळाच्या प्रमाणावर. त्यामुळे नक्की पुढच्या सामना फेरीमध्ये बक्षीस पत्र घातलेला त्रिशक्तीचा संघ या ठिकाणी नक्कीच दावेदार होऊ शकतो या स्पर्धेमध्ये. त्यामुळे पुढील सामना शिवराजे वर्सेस अमरसुंदरी या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान खेळला जाणार आहे. आणि आता पूर्णपणे जबाबदारी या ठिकाणी सुपर डुपर रेड करावी लागेल ती म्हणजे सुबोधला. आणि या ठिकाणी सुबोध आपल्या संघासाठी एक गुण नक्कीच प्राप्त करून घेणार आहे. आणि या ठिकाणी एक गुणाने काही समाधान होणार नाही. त्यासाठी जातो खरोखरच या स्पर्धेचा एक उभरता सितारा म्हणून त्या पाहायला आठवत नाही. तो म्हणजे जर्सी नंबर 77 या स्पर्धेमध्ये खरोखर आपलं एक चांगलं नाव कोरलं गेलंय ते म्हणजे जर्सी नंबर 77 ज्याने गोपालरक्षक खूप सुंदर खेळाया त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहता आलेलं. तोच खेळाडू आपल्या संघाला आता उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतो. तोच या ठिकाणी पाहायला मिळतो आणि मॅचेस करण्याचा प्रयत्न आणि एक गुण प्राप्त करून दिलाय. पुन्हा एकदा अमलराबाद केलाय. त्यामुळे नक्कीच हा सामना जिंकलाय तो म्हणजे त्रिशक्ती या संघानं. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. तर प्रेक्षक वर्गासाठी आणखी एक खुश खबर आहे. येत्या 5 एप्रिलला विश्वदेव क्रीडा मंडळाच्या स्पर्धा श्रीवर्धन शहर मर्यादित कबड्डी स्पर्धा राष्ट्रवादी आमदार चषक आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये मोठ्या संख्येनं तमाम कबड्डी रसिकांची त्या ठिकाणी उपस्थिती आहे प्राधान्य असणार आहे. कारण आपण गर्दी कबड्डी रसिका अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला आज आपण स्पर्धांचा आनंद घेत आलेला आणि आणखीन एक पुढची स्पर्धा आपल्यासाठी आम्ही घेतली म्हणजे 5 एप्रिलला विश्वदेवी जीवनेश्वर कोड येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या बजेटनं दिलेला मेडिकल टीम या ठिकाणी राज्य भगत यांच्या शुभास्ते दिलं जात आहे. हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिल्याबद्दल एक वॉरियर्स त्रिशक्तीला एक बक्षीस प्राप्त होणारा चांगला बहुमान प्राप्त करण्याचा संघ या स्पर्धेचा त्रिशक्ती. शिवराजेचेच 5 खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतात. त्यांनी अतिशय सुंदर खेळ केला आणि त्रिशक्तीला उपांत्य फेरीमध्ये सेमीफायनलपर्यंत फायनलमध्ये पोहोचण्यात फार महत्वाची भूमिका बजावली. हार्दिक अभिनंदन. तर पुढील सामना शिवराजे वर्सेस अमरसुंदरी या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान हा फार महत्वपूर्ण सामना श्री काळेश्वरी क्रीडा मंडळ कुंभारवाडा आयोजित स्पर्धेतील हा दुसऱ्या फेरीचा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना या ठिकाणी खेळला जाईल. दोन्ही संघाला विनंती करतो या ठिकाणी आमचा तमाम कबड्डी रसिक या ठिकाणी उपस्थित आहे. आपण वेळेवर उपस्थित राहावं अशी विनंती मी या ठिकाणी करतोय. आणि आज बरोबरच एक उत्साही वातावरणामध्ये आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलाय. या स्पर्धा आपल्या श्रीवर्धन शहरामध्ये कबड्डीला घडवण्यासाठी कबड्डीचे खेळाडू निर्माण करण्यासाठी या स्पर्धांचं आयोजन केलं जात असतं. आणि त्यातूनच एक चांगला खेळ कबड्डी खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतो. प्रथमच श्री काळेश्वरी क्रीडा मंडळ कुंभारवाडा या स्पर्धेचं आयोजन केलंय. आणि या आयोजनामध्ये खरोखरच एक आपली पूर्णपणे शक्ती पणाला लावलेली आहे ती म्हणजे श्री काळेश्वरी क्रीडा मंडळ कुंभारवाडी श्रीवर्धन. प्रथमच या सामन्याचं आयोजन केलंय पण कमी कालावधीमध्ये श्रीवर्धन शहर बाळाची कबड्डी स्पर्धा